श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा आंब्याला कसं आंबा लागले ते, कसं एका एका जाग्यावर घडायते बघा किती आंबं लागले ते. आणि इकडच्या साईडचं वाऱ्याने सगळ्या पावसाच्या ह्याच्यात पडले ते आणि इथंच बघा राहिले ते खालच्या साईडला आंबं. तर एका जाग्यावर किती बघा आहे ती 9-10 आंबं एका जाग्यावर आहे ते. तर एवढा आंब्याचं झाड भरलं होतं असं, पण पावसानं सगळ्याच आंबं वाऱ्यानं गेलं, ती वाळवाचा पाऊस झाला त्यामुळं. तर इकडे बघा रस्त्याकडला आणि माणसं येता जाता तोडते तेच. रस्त्याकडेलाच झाड आहे बघा, मेन हायवेच आहे हो. तर इकडं मी माझ्या बहिणीच्या घरी आले बघा. तर तिच्या इकडचं बघा कसं वातावरण आहे. तर बघा सावलीसाठी कसं हिंडत आहे कुत्रं बघा ते. आणि त्या ट्रॉयलीत मक्याची कणसं आहे त्यात कोंबड्या कशा खायला लागले ते बघा. मक्याची ताट आहे ती त्यातली. तर माझी बहीण क्लास घेते, तर क्लासमध्ये तिच्या विद्यार्थ्यांचंही बघा पोस्टर लावलं आहे, कारण नंबरात बसते ते नंबरात बसलेल्या मुलींचं लावलं आहे पोस्टर बघा. तर ती घरी क्लास घेते मुलींचं. तर बऱ्याचशाच मुली बसले त्या बघा तिच्या, आणि दरवर्षी मुली बसते तिथे. तिथं काय असं अडचण असल्यामुळे. तर तिच्या घराशेजारी असं शेत आहे बघा, रान एकदम भारी. घराशेजारी वातावरण आहे एकदम मस्त बघा घराचं कसं आहे. तर मी तिच्या घरी आले सकाळी. तर आता निघाल्या, पण जाता जाता म्हटलं एक व्हिडिओ करावा म्हणून व्हिडिओ करायला लागला बघा. तर हा बोर्ड असा दिसायला लागला आहे बघा. तर एकदम मस्त वातावरण आहे, रस्त्याकडेलाच घर आहे, मस्त आंब्याचं झाड आहे बघा. इकडं असं आंबं इकडचं राहिलेत बघा. इकडं रस्त्याकडेला पण भरपूर आंबं होतं, पण काय आता पावसानं आणि वाऱ्यानं सगळं आंबं. तर घराशेजारी तिच्या कसं उंबराचं झाड आलं आहे बघा, किती छान उंबराचं झाड आलं आहे. दत्ता दिगंबरा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश श्री गुरु दत्त. घरापाशी उंबराचं झाड असणं म्हणजे चांगलं महत्त्व मानलं जातं. तर बघा किती छान वातावरण तिच्या घराशेजारचं आहे बघा, एकदम मस्त झाडं बिडं रानात बिनात बघा किती छान. आता तिथं खाली पावटा आहे, इथं ऊस आहे, मक्यान आहे. घराच्या भोवतानी किती छान अंगण आहे बघा तिला. पुढं इथनं जायला पुढं मागच्या बाजूला एकदम अंगण बघा केवढं मोठंच्या मोठं आहे. आणि एकदम भारी वाटतं इकडं आलं नाही. जे इकडं आलं की हवेशीर एकदम मस्त. आता दिवस मावळायला गेला आहे बघा. तर कसलं भारी वातावरण झालं बघा, एकदम मस्तच वातावरण झालं आहे. आणि एकदम मस्त मस्त फ्रेश वाटतं एकदम. आणि वारं पण सुटलं आहे. एवढा उन्हाळा आहे पण कसलं सुद्धा जाणवत नाही की असं उन्हाळा आहे बघा. रानात असं पाणी कसं पाजलं आहे, त्यामुळं सारखा गारवा असतो. पाणी उसाला वाजल्यामुळं गार एकदम वाटतं. इकडं पाठीमागं आलं का नाही एकदम गार वाटतं. संध्याकाळचं तर लई भारी वाटतं इकडच्या साईडला बघा कसं वातावरण आहे. घरं ही शेजारी एकदम मस्तच एकदम आहे बघा. इथं झाड एवढं केवढं मोठं झाड आहे. तिच्या घरी आल्यास सकाळी मी आता जाणारच आहे, म्हटलं एक व्हिडिओ मस्तपैकी करावा म्हणून व्हिडिओ करायला लागले. एकदम मस्त वातावरण वाटलं, मस्त एकदम मस्तच वाटतंय. त्यामुळं म्हटलं वारं पण लागतंय आणि हवेशीर असं झाडं बिडं आहे ते, त्यामुळं लय मस्त वाटतं इकडं. तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेतीचा आनंद घ्या बघा. धन्यवाद.